हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे पैशांचा माग. पुण्यातील देशमुख कुटुंब समाजात प्रतिष्ठित होतं. घरातला मोठा मुलगा अभिजित IT कंपनीत उच्च पदावर होता. लहान मुलगी सोनाली मेडिकलचं शिक्षण घेत होती. तर वडील शरद देशमुख हे निवृत्त बँक अधिकारी होते. आई मथुरा शांत स्वभावाची गृहिणी. सगळं सुरळीत सुरू असताना एके सकाळी अभिजितच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज आला. आपल्या खात्यातून 48,75,000 रुपयांची ट्रान्स्फर झाली आहे. अभिजित थरारला. त्याने कधीच इतका मोठा व्यवहार केला नव्हता. लगेच त्याने नेट बँकिंग तपासलं. खरंच त्याच्या खात्यातून पैसे काढले गेले होते. ट्रान्स्फर कुठे झाली होती? सोनाली देशमुख नावाच्या खात्यात. घरातल्या सोनालीच्या नावाने एवढे पैसे का गेले? अभिजितने थेट बहिणीकडे विचारलं. सोनाली हादरली. भाऊ, माझं अकाउंट आहे हे खरं, पण मी काही पैसे घेतले नाहीत. मला तर हे कळतही नाही. आई मथुरा म्हणाली, कदाचित चूक झाली असेल, बँकेत जाऊन विचार. पण शरद देशमुख मात्र शांत बसले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. जणू काहीतरी माहीत असूनही ते सांगू इच्छित नव्हते. अभिजित दुसऱ्या दिवशी बँकेत गेला. ट्रान्स्फर झालेलं खातं तपासलं. खरंच ते सोनालीचं होतं, पण त्या खात्यात गेल्या 6 महिन्यात लाखो रुपयांची चढ-उतार होत होता. बँक मॅनेजर म्हणाले, सर, हे खाते सोनाली मॅडमच्या नावाने आहे, पण KYC करताना दाखवलेली डॉक्युमेंट्स वेगळी आहेत. काहीतरी गडबड आहे. अभिजित गोंधळून गेला. घरातल्या बहिणीच्या नावानेच कुणीतरी बनावट खाते उघडलेलं होतं आणि आता त्याच खात्यातून पैसे गायब होत होते. सोनाली रडत होती. भाऊ, माझं काही चुकलं नाही. मात्र गावाकडचे नातेवाईक कानावर आलं तसं कुजबूज सुरू झाली. देशमुखांच्या घरात काहीतरी काळा व्यवसाय आहे. कदाचित सोनाली चुकीच्या संगतीत आहे. प्रतिष्ठेवर डाग येऊ लागला. अभिजित संतापला आणि त्याने ठरवलं की सत्य शोधायचंच. अभिजितला अचानक बाबांच्या खोलीत एक जुना फाईल कव्हर मिळाला. त्यात बँकेची जुनी कागदपत्रं होती. त्यात सोनाली शरद देशमुख या नावाने फिक्स्ड डिपॉझिटची पावती होती. पण तारीख पाहिली तर ती सोनाली जन्मण्याच्या 3 वर्ष आधीची. याचा अर्थ काय? सोनालीचं नाव वापरून कुणीतरी आधीपासूनच व्यवहार करत होतं. अभिजितने बाबांना विचारलं. शरद देशमुख खूप वेळ गप्प राहिले आणि शेवटी त्यांनी सांगितलं. अभिजित, सोनाली जन्मण्याआधी माझ्या एका सहकाऱ्याची मुलगी होती. तिचं नावही सोनालीच होतं. तिच्या नावाने मी एक खाते उघडून तिच्यासाठी काही पैसे गुंतवले होते. पण ती मुलगी एका अपघातात मेली. त्या खात्याचं अपडेट करणं मी विसरलो. आता कुणीतरी तेच जुने डॉक्युमेंट्स वापरून बनावट व्यवहार सुरू केले आहेत. अभिजितने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. तपासानंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं. त्या खात्यामागे घरातलाच माणूस होता, मधुरा देशमुख. आईने शांत चेहऱ्यानं कबूल केलं. हो, मीच ते खातं वापरत होते. कारण घर चालवण्यासाठी, सोनालीच्या शिक्षणासाठी, तुमच्या लग्नासाठी मी गुपचूप बचत करत होते. पण त्यात मी चुकले. चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने गुंतवणूक केली. पैसा परत मिळवण्यासाठी पुन्हा व्यवहार करत गेले, पण त्यात गडबड झाली. घरात शांतता पसरली. आईने चुकीच्या मार्गानं चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता. अभिजितने सगळा प्रकार व्यवस्थित हाताळला. बँकेच्या मदतीने पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोनालीचं नाव स्वच्छ झालं. शरद देशमुखांनी आईला समजावलं. सत्य लपवून जगलो तर घर तुटतं, पण सत्य उघड करून स्वीकारलं तर घर टिकतं.
घरात वादळ हळूहळू शमत गेलं. देशमुख कुटुंबाने एकमेकांवरचा विश्वास परत जिवंत केला. ही घटना त्यांना शिकवून गेली, पैसा गमावला तरी चालेल, पण विश्वास हरवला तर घर कोसळतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.